आज आपण पाहणार आहे ते म्हणजे आपला कॉर्पोरेट अकाउंटिंग मधलं प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन. आधी समजून घेऊ प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन म्हणजे नक्की काय असतं. प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन म्हणजे जेव्हा कंपनीचं पार्टनरशिप मधून कंपनीमध्ये रूपांतर होत असतं. पार्टनरशिपचं काय सांगतो नीट लक्षात घ्या. पार्टनरशिप मधून कंपनीमध्ये ज्यावेळेस रूपांतर होत असतं तेव्हा जे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपण तयार केलेलं असतं. म्हणजे उदाहरणार्थ आपण फॉर एक्झाम्पल म्हणून आपण असं लक्षात घेऊ ते पहा की जर समजा ही आपली पार्टनरशिप फर्म आहे एबीसी नावाची आणि याचं काय झालेलं आहे, एबीसी नावाची नवीन कंपनी तयार झालेली आहे. या पार्टनरशिपच्या कंपनीमध्ये रूपांतर झालं. काय होत असतं ज्यावेळेस आपण रूपांतर करत असतो किंवा पार्टनरशिपच्या कंपनीमध्ये ज्यावेळेस जाणार आहे त्यावेळेस काय घडतं, तर कंपनी आपली जी काय व्यवसाय चालू असतो तो व्यवसाय चालूच असतो, त्याच्यामध्ये काही खंड पडत नाही. व्यवसाय चालू असतो, खरेदी विक्री व्यवहार वगैरे सगळे चालू असतात. फक्त कंपनीचं पार्टनरशिपचं नाव कदाचित चेंज होईल. त्याचे जे पार्टनर आहेत ते आता कंपनीचे मालक होतील, म्हणजे आधी पार्टनर होते ते काय होणार आहेत, शेअर होल्डर होतील वगैरे वगैरे. अशा प्रकारचे काही बदल होत असतात. आणि ते बदल करत असताना जे काय आपली पार्टनरशिप असते ती पार्टनरशिप हे जे काय काम करत असते ते तर काम चालूच राहतं. फक्त ते आता काय करत असते, नवीन जे काही कंपनी स्थापन होईल त्याप्रमाणे ते काम करत असते. मग अशा पार्टनरशिपच्या कंपनीमध्ये रूपांतर होत असताना जे काय आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, ट्रेडिंग अकाउंट आणि बॅलन्स शीट जे काय आपले अकाउंटिंग करत असतो ते तर अकाउंटिंग होतच असतात. पण जेव्हा ही कंपनी समजा फॉर एक्झाम्पल ए, बी आणि सी लिमिटेड नावाची कंपनी पार्टनरशिप आहे, तिचं रूपांतर आता काय होत आहे, एक्स वाय झेड या कंपनीमध्ये होत आहे. तर एक्स वाय झेड मध्ये रूपांतर होत असताना ह्या कंपनीचे पार्टनरशिपचे खरेदी विक्रीचे व्यवहार होतच असतात. ह्यांचं अकाउंटिंग इयर समजा 1 एप्रिल पासून चालू झालं. आता सर्वांचे अकाउंटिंग इयर हे एप्रिल पासूनच चालू होतात. 1 एप्रिल पासून चालू झालं आणि त्यांनी काय केलं की असा ठराव केला पार्टनरशिप वाल्यांनी की आता आपल्याला कंपनीमध्ये आपलं रूपांतर करायचं. त्यासाठी त्यांनी बैठक घेतली, मीटिंग झाली आणि मीटिंग मध्ये तसा ठराव पास केला आणि पार्टनरशिपच्या कंपनीमध्ये रूपांतर करण्यासाठी जे काय डॉक्युमेंटेशन लागतं, जे काही कारवाई लागते, जे काही रिक्वायर्ड डॉक्युमेंट लागतात ते सगळे डॉक्युमेंट तयार केले आणि त्यांनी कंपनीच्या रजिस्ट्रारकडे एक ऍप्लिकेशन दिलं आणि आमची कंपनी रजिस्टर करा म्हणून सांगितलं. तर अशा वेळेस कंपनी रजिस्टर करत असताना जे काही डॉक्युमेंट दिलेले आहेत ते लगेच कंपनी रजिस्टर घेतो आणि लगेच रजिस्ट्रेशन देतो असं नाही. त्यासाठी काय केलं जातं की ते आधी सगळे डॉक्युमेंट बघतो, नंतर त्यांना काही डॉक्युमेंट मध्ये त्रुटी असतील तर त्या डॉक्युमेंटची पूर्तता करायला सांगतो आणि ती पूर्तता झाल्यानंतर त्यांना काय होतं, कंपनी रजिस्ट्रेशनचा दाखला दिला जातो. स्वप्नील शांत बसायचं. तर अशा प्रकारे काय केलं जातं, नंतर कंपनीचा दाखला हा दिला जातो. आता हे होत असताना आपला तर व्यवसाय तर चालूच असतो, म्हणून जे काही डॉक्युमेंट आहेत ते डॉक्युमेंट हे दिलेले असतात कंपनी रजिस्ट्रारला आणि त्यानंतर कंपनी स्थापन होत असते. मग ते आपण जेव्हा प्रोसेस चालू करतो ती समजा 1 एप्रिल पासून चालू केली आणि आपण आपले सगळे डॉक्युमेंट वगैरे देऊन कंपनी स्थापनेचा दाखला आपल्याला समजा 1 ऑक्टोबरला मिळाला, 1 ऑक्टोबर 2019 ला मिळाला. म्हणजे इथून इथपर्यंत काय होती, तर पार्टनरशिपच अस्तित्वात होती. इथे काय कंपनी नव्हती, इथे सगळं एबीसी लिमिटेड पार्टनरशिपच होती. पण 1/10 पासून काय होणार आहे, आता कंपनीचं नाव, पार्टनरशिपचं नाव चेंज होऊन एक्स वाय झेड कंपनी लिमिटेड होणार आहे आणि तिथून पुढे व्यवसाय कंपनीच्या नावाने चालू राहणार आहे. कुठपासून, 1/10 पासून, कारण तिथपासून आपल्याला काय झालेलं आहे, कंपनी स्थापनेचा दाखला मिळाला आणि तिथपासून आपण आपला व्यवसाय चालू करायची आपल्याला परवानगी मिळाली आणि तिथून आपण आपली कंपनी चालू करणार. आता हे जे करत असताना ह्या 1 एप्रिल पासून त्यांचं अकाउंटिंग इयर जे संपतं ते 31 मार्चला संपणार आहे 2020ला. आता हे 31 मार्चला संपणार आहे, सुरुवात 1 एप्रिल पासून झालेली आहे. इथपासून इथपर्यंत जे अकाउंटिंग ट्रीटमेंट करणार आहोत, इथं 2 फर्म आहेत. काय 2 फर्म आहेत, तर एबीसी लिमिटेड नावाची पार्टनरशिप फर्म आहे आणि त्यानंतर एक्स वाय झेड लिमिटेड कंपनी आहे. या दोघांचं एकत्रित अकाउंटिंग झालेलं आहे आणि मग हे आपल्याला वेगवेगळं करायचं असतं. काय वेगळं करायचं असतं, तर पार्टनरशिपचा भाग किती वेगळा आहे आणि कंपनी स्थापन झाल्यानंतरचा खर्च, उत्पन्न, त्यांचं जे काही झालेलं असेल ते व्यवहार कोणते आहेत आणि पार्टनरशिपचे कोणते व्यवहार आहेत, अकाउंटिंग त्यांनी एकत्रच केलेलं असतं. मग ते वेगवेगळं करत असताना मग त्यावेळेस आपल्याला तो प्रॉफिट किंवा लॉस, एक्सपेन्सेस, इन्कम हे डिस्ट्रीब्यूट करावे लागतात.
आणि ते डिस्ट्रीब्यूट करणं म्हणजे प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन. आधी आपण त्याचा मिनिंग वगैरे सगळं समजून घेऊ आणि नंतर पाहू. वेन कंट्रोल अ कंपनी इन ऑपरेशन इज टेकन फ्रॉम द डेट प्रायर इट्स इन कॉन्स्टिट्यूशन or initiation, the profit obtained up to the date of incorporation. म्हणजेच काय सांगितलं तुम्हाला नीट सांगतो. जेव्हा एखाद्या कंपनीवरती किंवा कंपनी स्थापन होते आणि त्याच्यावरती कंट्रोल एखाद्या कंपनीचं राहतं, ज्या तारखेपासून त्यांचं कंट्रोल नियंत्रण ह्या कंपनीचं चालू होतं, त्याच्यानंतरचा जो काही प्रॉफिट असतो त्याला प्रॉफिट काय म्हटलं जातं, तर डेट इनकॉर्पोरेशन. जेव्हा ती कंपनी अस्तित्वात आलेली आहे त्याला डेट ऑफ इनकॉर्पोरेशन म्हणजे कंपनी अस्तित्वात आलेली तारीख म्हटलं जातं. आणि त्यावेळेचा प्रॉफिट किंवा त्याच्या आधीचा जो प्रॉफिट असेल या तारखेच्या आधीचा म्हणजे डेट ऑफ इनकॉर्पोरेशन. डेट ऑफ इनकॉर्पोरेशन किती आहे, 1 ऑक्टोबर. या 1 ऑक्टोबरच्या आधीचा जो काही प्रॉफिट असतो त्याला काय म्हटलं जातं, तर प्री इनकॉर्पोरेशन प्रॉफिट म्हटलं जातं. आणि त्याच्यानंतरचा म्हणजे कंपनी स्थापन झाल्यानंतरचा म्हणजे डेट ऑफ इनकॉर्पोरेशनच्या नंतरचा जो प्रॉफिट असेल त्याला काय म्हटलं तर पोस्ट इनकॉर्पोरेशन प्रॉफिट असं म्हटलं जातं. प्री इनकॉर्पोरेशनला काय म्हटलं जातं, कॅपिटल प्रॉफिट सुद्धा म्हटलं जातं, कारण तो कंपनी स्थापनेच्या आधीचा असतो. नंतर पुन्हा खाली काय म्हटलेलं आहे पाहू. प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन म्हणजे काय. प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन इज द प्रॉफिट अर्न और लॉस सफर्ड बाय ड्युरिंग द पिरियड बिफोर इनकॉर्पोरेशन. म्हणजे जेव्हा कंपनी स्थापन होत असते तेव्हा स्थापनेच्या आधीचा जो काही प्रॉफिट असेल किंवा जो काही कंपनीने लॉस सहन केलेला असेल तो लॉस इनकॉर्पोरेशनच्या आधीचा जो असतो त्याला काय म्हटलं जातं, प्रॉफिट इनकॉर्पोरेशन म्हटलं जातं. प्री इनकॉर्पोरेशन, प्री इन म्हणजे आधीचा आणि पोस्ट म्हणजे नंतरचा. तेच इथं खाली म्हटलेलं आहे पहा. इन शॉर्ट द प्रॉफिट अर्न आफ्टर द डेट ऑफ परचेस ऑफ बिझनेस इज कॉल्ड पोस्ट ऍक्विजिशन किंवा इनकॉर्पोरेशन प्रॉफिट. मी तुम्हाला उदाहरण सांगत असताना असं सांगितलं होतं की पार्टनरशिपचं कंपनीमध्ये रूपांतर होत असताना, पण कधी कधी पार्टनरशिप नसते तर कंपनीच असते. उदाहरणार्थ बघू आपण. ही समजा अमोल अँड पार्टनर नावाची पार्टनरशिप आहे आणि ही पार्टनरशिपच म्हणते, सॉरी आता इथं जरा उदाहरण वेगळं घ्यायचं होतं आपल्याला. मी असं म्हणतो की अमोल अँड कंपनी नावाची एक कंपनी आहे आणि ह्या कंपनीचं काय झालेलं आहे की दुसऱ्या कंपनीमध्ये रूपांतर झालेलं आहे किंवा दुसऱ्या कंपनीने, आता ही समजा फॉर एक्झाम्पल म्हणून ही आपण असं गृहीत धरू ही विजय अँड कंपनी नावाची कंपनी आहे. त्यांनी काय केलं, हे अमोल अँड कंपनीचा बिझनेस विकत घेतला, अख्खी कंपनीच विकत घेतली. अख्खी कंपनी विकत घेतली म्हणजे काय की यांचे सर्व ऍसेट लायबिलिटी जे काय खर्च होत असतील ते खर्च उत्पन्न म्हणजे सगळा बिझनेस टोटल बिझनेस हा सगळा विकत कोणी घेतला, विजय अँड कंपनी नावाच्या कंपनीने विकत घेतला. एखाद्या कंपनीचा पूर्ण बिझनेस हा दुसऱ्या कंपनीने विकत घेतलेला आहे. अशा वेळेस काय झालेलं असतं पहा, तर ही जी काही विक्रीची खरेदी विक्रीची जे काही व्यवहार होतात ते लगेच आज झालं आज म्हटलं की लगेच होत नसतात. त्यासाठी नोटीस काढायची असते, या कंपनीतले सभासद एकत्र येणार, त्यांची मीटिंग होणार, ते मीटिंग झाल्यानंतर त्याच्यामध्ये तसा ठराव पास केला जाणार. तो ठराव पास झालेला तुमच्या कंपनी रजिस्ट्रारला कळवला जातो, मग कंपनी रजिस्ट्रार त्याला होकार देतो. नंतर मग ह्या कंपनीमध्ये पण असा ठराव होतो विजय कंपनीमध्ये की आपल्याला ह्यांची कंपनी घ्यायची आहे, ती कशी घ्यायची आहे, कसं त्याचं ठरलेलं आहे द्यायचं वगैरे काय हे ठरलं जातं. त्याच्यानंतर मग ती डॉक्युमेंटेशन कम्प्लीट होतं आणि ही कंपनी काय होती, आता अस्तित्वात राहत नाही. आणि त्यानंतर कोणती कंपनी अस्तित्वात येते, विजय अँड कंपनी नावाची कंपनी अस्तित्वात येते. ही आधीची कंपनी स्थापन झालेली असेल तर त्यांचा पुढे कंटिन्यू बिझनेस राहतो, पण ही नव्याने जर स्थापन होणार असेल की यांचा बिझनेस विकत घेऊन तर तिथून पुढे विजय अँड कंपनी नावाने बिझनेस चालू होईल. पण ही जी प्रोसेस करत असताना म्हणजे त्याला ह्यांनी सांगितलेलं आहे पहा की डेट ऑफ परचेस, जेव्हा तो खरेदी केला तिथपासून पुढचा लगेच खरेदी होत नाही, आधी प्रोसेस होते आणि नंतर खरेदी होते आणि नंतर त्याला मान्यता मिळते. जिथपासून मान्यता मिळालेली असेल तिथपासून कंपनी म्हणून काम केलं जाणार आहे ह्या कंपनीचं, विजय कंपनीचं तिथपासून पुढे काम चालू राहणार. पण त्याच्या आधी कोणती कंपनी होती, तर अमोलच होती. मग ह्या कंपनीमध्ये जे काही कंपनी खरेदी करायच्या आधीचा म्हणजे ह्यांनी विकत घ्यायच्या आधीचे जे काय प्रोसेस असेल त्याला काय म्हटलं जातं, तर प्री इनकॉर्पोरेशन म्हटलं जातं. आणि खरेदी केल्यानंतरचा जो भाग असतो त्याला काय म्हटलं जातं, पोस्ट इनकॉर्पोरेशन म्हटलं जातं. आणि तेच इथं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणून इथं म्हटलेलं पहा, द प्रॉफिट अर्न आफ्टर द डेट ऑफ परचेस ऑफ बिझनेस इज कॉल्ड पोस्ट इनकॉर्पोरेशन और पोस्ट ऍक्विजिशन प्रॉफिट. कंपनी स्थापन झाल्यानंतरचा
जो काही प्रॉफिट होतो किंवा कमवते कंपनी आणि मिळवते त्याला काय म्हणतात, पोस्ट इनकॉर्पोरेशन किंवा पोस्ट ॲक्विजिशन प्रॉफिट म्हटलं जातं. आता हे कसं सॉल्व्ह केलं जातं, तर त्याचे स्टेप्स आहेत. काय स्टेप्स आहेत, तर त्याचे एकूण 4 स्टेप आहेत. पहिल्या स्टेपमध्ये काय केलं जातं, तर कॅल्क्युलेशन ऑफ ग्रॉस प्रॉफिट. आधी आपल्याला ग्रॉस प्रॉफिट कॅल्क्युलेट करावा लागतो, जर दिलेला नसेल तर. शक्यतो आपल्याला तो दिलेला असतो. काय सांगितलं त्यामध्ये पाहू. ट्रेडिंग अकाउंट इज प्रिपेअर्ड अँड ग्रॉस प्रॉफिट इज कॅल्क्युलेटेड. ट्रेडिंग अकाउंट तयार करावं लागतं आणि त्याच्यानंतर ग्रॉस प्रॉफिट आपल्याला मिळतो. द ग्रॉस प्रॉफिट इज अलोकेटेड इन द रेशो ऑफ सेल्स रेशोमध्ये तो डिस्ट्रीब्यूट करावा लागतो. कशामध्ये, तर प्रायर आणि आफ्टर इनकॉर्पोरेशन पिरियडमध्ये. लक्षात घ्या, हे पहिली स्टेप आहे. या पहिली स्टेप जी आहे ती आपल्याला शक्यतो करावी लागत नाही, कारण ऑलरेडी आपल्याला तो ग्रॉस प्रॉफिट कॅल्क्युलेट करून दिलेला असतो. त्यामुळे ही स्टेप करायची गरज नसते. पण स्टेप जर कोणती असेल तर पहिली स्टेप असते कॅल्क्युलेशन ऑफ ग्रॉस प्रॉफिट, पण हा ऑलरेडी दिलेला असतो, त्यामुळे ही स्टेप करावी लागत नाही. आणि पण हे वाक्य खूप महत्वाचं आहे. कोणतं, की ग्रॉस प्रॉफिट इज अलोकेटेड इन द रेशो ऑफ सेल्स. याला मी ज्यावेळेस तुम्हाला पीडीएफ पाठवेल त्यावेळेस त्याला अंडरलाईन करून ठेवायचं आणि वाक्य पाठच करून ठेवायचं. ग्रॉस प्रॉफिट इज ऑलवेज डिस्ट्रीब्युटेड किंवा अलोकेटेड इन द रेशो ऑफ सेल्स. काय असतं सेल्स रेशो वगैरे हे नंतर आपण पुढे पाहणारच आहे, तुम्हाला पण ते कळेल नक्की काय असतं काय नाही ते. पुढची स्टेप, अलोकेशन ऑफ फिक्स एक्सपेन्सेस. जे काही फिक्स एक्सपेन्सेस दिलेले असतात त्यांचं अलोकेशन करायचं असतं किंवा डिस्ट्रीब्युशन करायचं असतं, विभागणी करायची असते, वाटणी करायची असते. कशी करायची असते तर त्यांनी सांगितलेले पहा. All the expenses are to be allocated in the time ratio to find out profit prior and post to incorporation correctly. आता इथं काय सांगितलेलं आहे, फिक्स एक्सपेन्सेस. फिक्स एक्सपेन्सेस म्हणजे काय ते आधी समजून घेऊ. असे एक्सपेन्सेस की ज्याचा तुमच्या बिझनेसची काही संबंध नसतो, तुमची विक्री होऊ किंवा न होऊ तो तुम्हाला द्यावाच लागतो. फॉर एक्झाम्पल काय, कंपनीचं एखादं शोरूम आहे, त्या शोरूमचं भाडं. आणखीन काय असेल, एखादं बँक तुमचं जे काय भाडं असेल तर ते भाडं तर द्यावंच लागतं, त्याच्यामध्ये चेंज होत नाही. किंवा कामगारांचे पगार, तुमची विक्री कमी जास्त होऊ द्या, काही होऊ द्या, जे काही कामगार येतात त्या कामगारांना तो पगार द्यावाच लागतो. ऑफिस एक्सपेन्सेस असतात, ऍडमिनिस्ट्रेशन एक्सपेन्सेस असतात, विच इज नॉट रिलेटेड टू द सेल्स. त्यांचा डायरेक्टली सेल्सशी काही संबंध नसतो, पण ते खर्च काय करावे लागतात, करावेच लागतात. असे खर्च कशामध्ये डिस्ट्रीब्यूट करावे लागतात, तर त्यांनी सांगितलेले टाइम रेशो. इथे आपल्याला 2 रेशो कॅल्क्युलेट करावे लागतात. एक असतो तो म्हणजे हा सेल्स रेशो आणि दुसरा जो असतो तो टाइम रेशो. कसं कॅल्क्युलेशन करायचं असतं ते आपण नंतर पुढे पाहणारच आहोत. त्याच्यामध्ये फिक्स एक्सपेन्सेस हे टाइम रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट करावे लागतात. तर जे ग्रॉस प्रॉफिट हा सेल्स रेशो मध्ये तिसरी स्टेप पाहू काय ती. अलोकेशन ऑफ व्हेरिएबल एक्सपेन्सेस. व्हेरिएबल एक्सपेन्सेस म्हणजे की ज्याचा संबंध सेल्सशी असतो. बघा काय सांगितलं तर, सेल्स एक्सपेन्सेस आर डायरेक्टली रिलेटेड टू द सेल्स. व्हेरिएबल एक्सपेन्सेस म्हणजे काय, की ज्याचा संबंध सेल्सशी असतो आणि ते कशामध्ये डिस्ट्रीब्यूट करावे लागतात किंवा अलोकेटेड करावे लागतात, तर सेल्स रेशोमध्ये. असे कोणते खर्च असतात, उदाहरणार्थ वेजेस. वेजेस आपल्याला सेल्स रिलेटेड आहे म्हणून तो खर्च त्यामध्ये करावा लागतो. बॅड डेट्स असतील, आणखीन काय असू शकतं, सेल्स प्रमोशन एक्सपेन्सेस असेल, ऍडव्हर्टाइजमेंट असेल. हे जे खर्च आहेत, जाहिरात वाढली की ती सेल्स सुद्धा वाढते, जाहिरात कमी असेल तर सेल्स सुद्धा कमी होते, कारण लोकांपर्यंत आपण पोहोचतच नाही. अशा प्रकारचे जे खर्च असतात ते सेल्स रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करावे लागतात. आणखीन एक चौथी स्टेप मध्ये असं सांगितलेलं आहे की अलोकेशन ऑफ स्पेसिफिक एक्सपेन्सेस. काही एक्सपेन्सेस असे असतात की ज्याचा फिक्स आणि व्हेरिएबलशी संबंध नसतो. फॉर एक्झाम्पल पार्टनर सॅलरी. आता पार्टनर सॅलरी जी आहे ती फक्त पार्टनरलाच दिली जाते. कंपनी अस्तित्वात आल्यावर पार्टनर असतात का, नसतात. जोपर्यंत पार्टनरशिप फर्म असते तोपर्यंत ती दिली जाते, त्यानंतर ती दिली जात नाही. पण कंपनी स्थापनेनंतर काही खर्च असे पण असतात की कंपनी स्थापनेनंतर केले जातात. उदाहरणार्थ काय, डिबेंचर इंटरेस्ट. पार्टनरशिपला डिबेंचर विकायचा अधिकारच नसतो. तो अधिकार कोणाला मिळतो, कंपनी स्थापन झाल्यानंतर डिबेंचर विकण्याचा अधिकार तयार होतो, त्यांना कंपनीला तो अधिकार असतो. मग ते डिबेंचर्स किंवा कर्ज रोखे विकतात आणि मग त्याच्यावरती जे व्याज आहे ते कंपनीला पेड करावं लागतं. ते पार्टनरशिपला पेड करता येत नाही, ते कंपनीलाच पेड करावं लागतं. अशा प्रकारचा खर्च जो असेल, असे काही खर्च आहेत त्याची लिस्ट सुद्धा आपण पाहणार आहे की त्या त्या ह्याच्यामध्ये स्पेसिफाईड ह्याच्यामध्ये आपल्याला ते डिस्ट्रीब्यूट करावं लागतात किंवा अलोकेट करावं लागतात. तेच तिथं म्हटलेलं आहे पहा. सर्टन एक्सपेन्सेस विच आर द इनकर्ड इन द कंपनी फॉर
prior to incorporation or post incorporation period should be charged to pre or post incorporation period. कंपनी स्थापन होत असताना काही खर्च हा करावा लागतो, तो कंपनी स्थापन झाल्यानंतर असतो किंवा काही कंपनी स्थापन व्हायच्या आधीचा सुद्धा असतो. आता इथे तर लिस्ट दिलेली कोणते कोणते खर्च आहेत की जे कशामध्ये डिस्ट्रीब्यूट करायचे. आता एक 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 खर्च पाहू आपण कशामध्ये डिस्ट्रीब्यूट करायचं किंवा अलोकेशन करायचं. जे आता मी तुम्हाला मगाशी म्हटलं की टाइम रेशो एक आपल्याला कॅल्क्युलेट करावा लागतो आणि दुसरा रेशो कॅल्क्युलेट करावा लागतो तो म्हणजे सेल्स. मग टाइम रेशो मध्ये कोणते खर्च डिस्ट्रीब्यूट करायचे आणि सेल्स मध्ये कोणते करायचे ते पाहू. आधी आपण पाहू टाइम रेशो मध्ये. पहा टाइम रेशो मध्ये कोणते खर्च अलोकेट केले जातात किंवा डिस्ट्रीब्यूट केले जातात. रेंट, रेंट म्हणजे जे काय भाडं असेल ते भाडं. आता टाइम रेशो म्हणजे काय, विच इज नॉट रिलेटेड टू द सेल्स. यांचा सेल्सशी काहीही संबंध नाही. ज्याचा सेल्सशी संबंध नाही असे सर्व खर्च टाइम रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट करावे लागतात. उदाहरणार्थ रेंट, कोणताही रेंट असू द्या, गाडी आपल्या कंपनीचं जे काही शोरूम असेल त्या शोरूमचं रेंट असू द्या, एखादा प्लांट आहे त्या प्लांटचं रेंट असू द्या, जे काही रेंट असेल ते सगळं आपल्या टाइम रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट करावं लागणार आहे. रेट सेम त्याच रेशो मध्ये. टॅक्सेस, टॅक्स हा तुम्हाला पेड करावाच लागतो, तो खर्च सेल्सशी रिलेटेड नसतो कारण इथे जो खर्च असतो त्या ऍक्च्युली टॅक्सेस ह्या दुसऱ्या अर्थाने वापरलेला आहे, त्यामुळे तो आपण टाइम रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट करणार आहोत. इन्शुरन्स, इन्शुरन्सचा सेल्सचा संबंध नाही, त्यामुळे इन्शुरन्स हा आपण महिन्याला भरतो, 3 महिन्याला भरतो, 6 महिन्याला भरतो, वर्षाला भरतो, ज्याचा संबंध टाइमशी आहे म्हणून तो टाइम रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट करावा लागतो. डेप्रिशिएशन सुद्धा टाइमली आहे. जर आपण ऍसेट पूर्ण वर्षभर वापरली तर आपल्याला पूर्ण वर्षाचं डेप्रिशिएशन काढावं लागतं. ऍसेट आपण 6 महिन्यानंतर जर घेतलेले असेल तर जेवढे महिने वापरणार तेवढ्या महिन्यासाठीच आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागतं, म्हणून डेप्रिशिएशन टाइम रेशो मध्ये वाटावं लागतं. सॅलरी मी तुम्हाला मगाशी सांगितलेलं आहे. रिपेअर्स म्हणजे जर काय एखादी मशिनरी खराब झालेली असेल आणि ते जर रिपेअर्स म्हणून काही खर्च करावा लागलेला असेल तर तो रिपेअर्स टाइम रेशो मध्ये. प्रिंटिंग अँड स्टेशनरी टाइम रेशो मध्ये. इंटरेस्ट पेड टाइम रेशो, कारण तुम्ही किती दिवस ते कर्ज वापरताय त्याच्यावरती ठरलेलं जातं इंटरेस्ट किती द्यायचं आणि काय द्यायचं, म्हणजे त्याचा संबंध टाइमशी आला, वेळेशी आला म्हणून टाइम रेशो. बँक चार्जेस, बँक चार्जेस क्वार्टरली असतात, हाफ इयरली असतात व काही अॅन्युअली असतात, त्यामुळे तोही टाइम रेशो मध्ये. टेलिफोन चार्जेस फिक्स असतात. पहा काही कंपन्या तुम्ही कॉल करा किंवा नका करू, उदाहरणार्थ आता आपण पाहतो काय पाहतो की भरपूर कंपन्यांनी डायरेक्ट रिचार्ज ठेवलेले, 600 रुपयाचं रिचार्ज, तुम्ही कॉल कितीही करा फ्रीच आहे, तुम्ही कॉल कितीही केले तरी तुम्हाला तेवढे चार्जेस द्यावेच लागतात. तुम्ही इंटरनेट वापरा नका वापरू तुमचं त्या दिवसाचं बुडतंच, म्हणजे तो टाइम रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट केला जातो. ऑफिस एक्सपेन्सेस, जनरल एक्सपेन्सेस, सन्ड्री एक्सपेन्सेस, मॅनेजमेंट एक्सपेन्सेस, ऍडमिनिस्ट्रेशन एक्सपेन्सेस, इलेक्ट्रिसिटी चार्जेस, पोस्टेज अँड टेलिग्राम चार्जेस, हे सगळे एक्सपेन्सेस कशा डिस्ट्रीब्यूट करायचे आपल्याला तर टाइम रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट करावे लागतात. आपण नंतर पाहणार आहे की टाइम रेशो वगैरे कसा काढतात ते. आता आपण पाहू सेल्स रेशो मध्ये कोणते खर्च डिस्ट्रीब्यूट होतात. आता मगाशीच मी तुम्हाला सांगितलेलं आहे की सेल्स एक्सपेन्सेस किंवा सेल्स रेशो मध्ये जे कोणते खर्च रिलेटेड असतात की ज्याचा संबंध कशाशी आहे, सेल्सशी आहे, म्हणजे ज्याचा संबंध हा सेल्सशी असतो ते खर्च आपण सेल्स रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट करणार आहोत. मग सेल्सशी संबंध असणारा खर्च कोणता, ऍडव्हर्टाइजमेंट, जाहिरात सेल्सची, कारण आपली सेल्स वाढावी म्हणून आपण जाहिरात करतो. पब्लिसिटी, पब्लिसिटी म्हणजे एक प्रकारची जाहिरातच असते. डिस्काउंट अलाउड, आपण काय करतो डिस्काउंट देतो, 3 साबणावरती 1 साबण फ्री, डिस्काउंट आहे. किंवा आपण सांगतो की 100ची वस्तू तुम्ही 10% डिस्काउंटने घ्या, सेल्सशी रिलेटेड खर्च आहे डिस्काउंट, त्यामुळे सेल्स रेशो. कमिशन, जे काही लोक आपले माल विकून देतील, आपले जे काही एजंट असतात ते एजंट विकून दिल्यानंतर आपण त्यांना कमिशन देतो, सेल्स. कॅरेज, कॅरेज म्हणजे आपला वस्तू तयार झाल्यानंतर शोरूम पर्यंत किंवा दुकानांपर्यंत जे काही भाडं असतं त्याला कॅरेज म्हटलं जातं, ते कॅरेज. बॅड डेट्स, विक्री झाल्यामुळेच बॅड डेट्स तयार होतात. जर तुम्ही उधारीवरती विकलेच नाही माल तर बॅड डेट्स तयार होणार नाहीत, म्हणून विच इज रिलेटेड टू द सेल्स, दॅट्स वाय ही इज डिस्ट्रीब्युटिंग इन सेल्स रेशो. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, ट्रॅव्हलिंग केलं जातं विक्री वाढावी म्हणून, तो सुद्धा खर्च सेल्स रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट करणार. ब्रोकरेज, ब्रोकरेज म्हणजे थोडक्यात कमिशन. सेलिंग एक्सपेन्सेस, सेल्स प्रमोशन एक्सपेन्सेस, पॅकिंग चार्जेस, डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस, डिलिव्हरी व्हॅन एक्सपेन्सेस, सॅलरी टू सेल्समन,
पहा सॅलरी दोन प्रकारची आहे. वरती पण पाहिली आपण टाइम रेशो मध्ये, ती फक्त म्हटलं होतं सॅलरी. फक्त सॅलरी असेल तरी कर्मचाऱ्यांची आहे असं गृहीत धरायचं आणि ती टाइम मध्ये डिस्ट्रीब्यूट करायची. पण आपल्याला जर सांगितलेलं असेल की सॅलरी टू सेल्समन, तर ती कशा डिस्ट्रीब्यूट करायची? सेल्स रेशो मध्ये करायची. फ्री सॅम्पल, कधी कधी आपण फ्री सॅम्पल मध्ये विकून टाकतो. आपण नवीन एखादं प्रोडक्ट तयार केलेलं असतं आणि ते लोकांना माहिती व्हावं म्हणून फ्री त्या वस्तू विकतो किंवा डिस्ट्रीब्यूट करतो, वाटतो. सेल्स रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट करायचं. कॅटलॉग एक्सपेन्सेस, कॅटलॉग म्हणजे आपण बघा हॉटेलमध्ये गेल्यानंतर आपल्याला मेनू कार्ड मिळतं ना, त्याप्रमाणे कॅटलॉग असतं. भरपूर कंपन्यांचं कॅटलॉग असतं की ज्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या वस्तू कितीला आहेत, काय आहेत, हे आपण तो तयार करतो कॅटलॉग. थोडक्यात मेनू कार्ड सारखा ते कॅटलॉग एक्सपेन्सेस. फ्रेट आउटवर्ड, फ्रेट म्हणजेच भाडं, गाडीचं भाडं जे असतं त्याला आपण फ्रेट म्हणतो. आउटवर्ड जर असेल तर ते आपल्याला सेल्स रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट करावं लागतं. आता आपण हे काय पाहिलं की सेल्स रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट केले जाणारे खर्च. आणखीन काय खर्च आहेत सेल्स मध्ये डिस्ट्रीब्यूट करणारे ते पाहून घेऊ. अलाउन्स टू डेटर्स, डेटर्स म्हणजे ज्यांना आपण उधारीवरती माल विकलेला आहे आणि त्यांनी आपल्याला पैसे द्यावेत म्हणून आपण त्यांना सूट देतो, त्याला आपण अलाउन्स म्हणतो. तर सूट दिली जाते डेटर्सना, ज्यांच्याकडनं आपल्याला पैसे मिळणार आहेत त्यांना, तो अलाउन्स सेल्स रेशो मध्ये. सेल्स टॅक्स, नुसता टॅक्स असेल तर टाइम रेशो, पण जर सेल्स टॅक्स असेल तर सेल्स रेशो. आफ्टर सेल्स सर्व्हिस एक्सपेन्सेस, काही गोष्टी अशा असतात की त्या आफ्टर सेल्स, विकल्यानंतर सर्व्हिस द्यावी लागते. उदाहरणार्थ समजा आपण टीव्ही घेत असेल, ती विकल्यानंतर आपण काय करतो की टीव्ही जोडतो, त्याला सेट ऑफ बॉक्स जोडला जातो, त्याच्यामध्ये काय अडचण आली, वॉशिंग मशीन असेल, फ्रीज असेल, विकल्यानंतर सुद्धा काही खर्च केला जातो, तर तो खर्च सेल्स रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट करावा लागतो. अशी आपण लिस्ट पाहिलेली की कोणते रेशो, कोणते खर्च कोणत्या रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट करायचे ते. आता आपण स्पेसिफिक खर्च बघू की जे खर्च प्री इनकॉर्पोरेशनलाच येतात आणि काही खर्च पोस्ट इनकॉर्पोरेशनलाच येतात. कंपनी स्थापनेच्या आधीचे खर्च काही असतात आणि काही खर्च कंपनी स्थापनेनंतरचे असतात. मग कोणते ते खर्च आहेत? तर प्री इनकॉर्पोरेशनचे पाहू आपण कोणते आहेत. त्याच्यामध्ये वेंडर सॅलरी, वेंडर्स म्हणजेच पार्टनर, वेंडर सॅलरी म्हणजेच पार्टनरला दिला जाणारा सॅलरी हा जो खर्च आहे, किंवा वेंडर, कंपनीमध्ये काही वेळेस वेंडर्स पण असतात, तर ते वेंडरला दिले जाणारा खर्च हा प्री इनकॉर्पोरेशन मध्ये असतो. सॅलरी टू पार्टनर, आताच तुम्हाला मी सांगितलं. इंटरेस्ट ऑन पार्टनर कॅपिटल, जे पार्टनरने इंटरेस्ट दिलेला आहे त्याच्यावरती जे कॅपिटल जे दिलेलं आहे त्याच्यावरती इंटरेस्ट द्यावं लागतं. कंपनीमध्ये पार्टनर नसतात म्हणून पार्टनरशी रिलेटेड कोणताही खर्च असेल तर तो सगळा कुठं दाखवायचा असतो? आपल्याला प्री इनकॉर्पोरेशनला दाखवायचा असतो. प्री इनकॉर्पोरेशनला पार्टनरशी रिलेटेड जेवढे खर्च असतील तेवढे. आता पोस्टला कोणते येतात? म्हणजे कंपनी स्थापन झाल्यानंतर येणारे खर्च, हे फक्त पोस्टलाच येतात, प्रीला येत नाहीत, किंवा त्याचा संबंध सेल्सशी नसतो आणि टाइमशी नसतो. मग असे कोणते खर्च आहेत? तर त्यामध्ये प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस म्हणजे कंपनी स्थापनेचा केला जाणारा खर्च. तुमचं घटनापत्रक, नियमावली किंवा आणखीन काय शेअर सर्टिफिकेट तयार करायचं आहे किंवा वगैरे 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 काय ज्या काही गोष्टी असतील त्याला प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस म्हटलं जातो, तो खर्च. इंटरेस्ट ऑन डिबेंचर, इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स म्हणजे डिबेंचर्स हे कंपनीला विकण्याचा अधिकार असतो, त्यामुळे कंपनी स्थापने झाल्यानंतरच हा केला जाणारा खर्च आहे. डायरेक्टर, जसं पार्टनरशिप मध्ये पार्टनर असतात तसं कंपनीमध्ये डायरेक्टर असतात. डायरेक्टरना फी दिली जाते, त्याला आपण संचालक म्हणतो. संचालकाचं रेम्युनरेशन असेल, फीज असेल, हा कंपनी स्थापनेनंतर केला जाणारा खर्च आहे. फॉर्मेशन एक्सपेन्सेस, कंपनी स्थापनेसाठी केला जाणारा खर्च, त्याला फॉर्मेशन एक्सपेन्सेस म्हणतात. प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस आणि फॉर्मेशन एक्सपेन्सेस फक्त नावं वेगवेगळी आहे, अर्थ एकच आहे. अंडर रायटिंग कमिशन, पार्टनरशिप मध्ये पार्टनर कॅपिटल आणत असतात, तर कंपनीमध्ये शेअर विकून कॅपिटल तयार होतं, पण ते शेअर्स विकले जावेत म्हणून जे कमिशन दिलं जातं त्याला अंडर रायटिंग कमिशन म्हटलं जातं. तो शेअर्स विक्रीसाठी जे ब्रोकरेजला दिले जातं ते ब्रोकरेज किंवा अंडर रायटिंग कमिशन हे पोस्ट इनकॉर्पोरेशन मध्येच येतं. डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स अँड डिबेंचर्स, शेअर्स आणि डिबेंचर्स हे कशात असतात? मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे, कंपनीमध्ये असतात आणि ते विकत घेतले जावेत म्हणून आपण काय करत असतो? डिस्काउंट देतो, तो खर्च. एमडी म्हणजे मॅनेजिंग डायरेक्टर, जिथे डायरेक्टर फी जसं आहे तसं कार्यकारी संचालकाचं मानधन, एमडी रेम्युनरेशन, कंपनी स्थापनेनंतर केला जाणारा खर्च आहे. डेव्हलपमेंट एक्सपेन्सेस, कंपनीची डेव्हलपमेंट व्हावी, विकास व्हावा, त्यांचा आणखीन विस्तार व्हावा म्हणून केला जाणारा खर्च, डेव्हलपमेंट एक्सपेन्सेस. ऑडिट फीज,
पार्टनरशिप मध्ये ऑडिट फी शक्यतो खर्च नसतो, कारण कंपनी ऍक्ट प्रमाणे तुमच्या कंपनीचं ऑडिट हे केलंच पाहिजे आणि मग त्यासाठी जे ऑडिट केलं जातं त्यासाठीचा खर्च हा कंपनी स्थापनेनंतरचा केला जाणारा खर्च आहे. रिऑर्गनायझेशन म्हणजे कंपनीचं आहे, कंपनीचं तुम्हाला विस्तारीकरण करायचंय, कंपनी वाढवायची, त्यासाठी तुम्ही रिऑर्गनायझेशन काहीतरी करता, काहीतरी नवीन काहीतरी घडून आणता कंपनीमध्ये, त्यासाठी केला जाणारा खर्च. पोस्ट इनकॉर्पोरेशनला शेअर ट्रान्सफर फी, शेअर्स हे कंपनीमध्येच असतात म्हणून शेअर ट्रान्सफर फी हा कंपनी स्थापनेनंतरचा खर्च आहे. प्रोव्हिजन फॉर टॅक्स करण्याचा अधिकार हा फक्त कंपनीलाच आहे. पार्टनरशिप मध्ये प्रोव्हिजन फॉर टॅक्स करता येत नाही. टॅक्स साठी पैसे साईडला काढून ठेवता येत नाही. इथे तुम्हाला पैसे टॅक्स पेड करता यावा म्हणून तुम्हाला एक प्रोव्हिजन करावी लागते आणि ती प्रोव्हिजन फॉर टॅक्स हा कंपनी स्थापनेनंतर केला जाणारा खर्च आहे. आणि सगळ्यात शेवटचा म्हणजे तो म्हणजे डिव्हिडंड ऑन शेअर. जसं पार्टनरशिप मध्ये जो काही नफा होतो तो पार्टनर वाटून घेतात, तसं कंपनीमध्ये जो काही नफा होतो तो डिव्हिडंडच्या स्वरूपामध्ये दिला जातो. म्हणून हा डिव्हिडंड हा खर्च जो आहे तो हा कंपनी स्थापनेनंतर केला जाणारा खर्च आहे. काय सांगितलं, समजलंच का सगळ्यांना?